दरम्यान स्वाभिमानी खामेनीचं बलिदान असं सामनामध्ये म्हटलेलं आहे. खरा नेता सरेंडर होत नाही, खंबीरपणे उभा राहतो असं सामनामधून म्हटलंय. खामेनीच्या मृत्यूनं तासाभराचा शोक मोदी पाळतील. ट्रम्पना काय वाटेल या भयानं मौन राहणार असा सवाल देखील सामनामधून उपस्थित करण्यात आलाय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूवर सामनामध्ये भाष्य करण्यात आलंय. स्वाभिमानी खामेनीचं बलिदान असं सामनामध्ये म्हटलेलं आहे. तर खरा नेता सरेंडर होत नाही, खंबीरपणे उभा राहतो. खामेनीच्या मृत्यूनं तासाभराचा शोक मोदी पाळतील का असा अनेक सवाल सामनामधून उपस्थित केलेत. तर ट्रम्पना काय वाटेल या भयान मौन राहणार असं सुद्धा सवाल सामनामध्ये केला. नेमकं काय म्हटलं आपण पाहूया. स्वाभिमानी खामेनीचं बलिदान. खरा नेता सरेंडर होत नाही तर तो युद्ध काळात खंबीरपणे उभा राहतो. एका मुलानं खामेनी यांना विचारलं, मला देशासाठी बलिदान करायचंय. खामेनींचं उत्तर होतं, पोरा आधी शिक, वैज्ञानिक हो, जीवन जग, मरायची इतकी घाई कशाला. गरज पडली तर देशासाठी मरण पत्करण्यास आम्ही सगळे आहोत. खामेनी यांनी शब्द खरा केला. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात ते घेरले गेले पण पलायन केलं नाही. त्यांच्या निधनानं इराणमध्ये 40 दिवसांचा शोक पाळला जाईल. भारतानं त्याचा सच्चा मित्र गमावला. त्या बदल्यात तासाभराचा तरी शोक पंतप्रधान मोदी पाळतील काय? की ट्रम्प आणि प्रेसिडेंट ट्रम्प आणि नेत्यानाहूला काय वाटेल या भयानं ते मौनातच राहतील असं सामनामध्ये म्हटलंय.